शेकाप नेते राहुल देशमुख यांच्या अटकेवरनं अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांवर अत्यंत गंभीर आरोप केलाय। फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर अटक झाल्याचा दावा देशमुखांनी केलाय। त्यांच्यासोबत याचबद्दल संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। आपल्यासोबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आहे। भाऊ, साधारण जर बघितलं आपण तर काटोलमध्ये ज्या प्रकारे जो प्रकार घडला, कुठेतरी भाजपकडनं असा आरोप केला जात आहे की तुम्ही राजकीय फायद्यांसाठी हे सगळं घडून आणलेलं आहे आणि राजकीय फायद्यासाठी धार्मिक तेढ उत्पन्न करत आहे। थोडक्यात विषय असा आहे की राहुल देशमुख आणि आम्ही सर्व लोकांनी आता ज्या लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या धोरणाच्या विरुद्ध धुआधार प्रचार आम्ही संपूर्ण रामटेक मतदारसंघात केला आणि त्याचा राजकीय बदला काढायचा म्हणून हे कारण शोधून की जातीमध्ये तेढ निर्माण करतायत अशा पद्धतीचा बहाणा करून पोलीस प्रशासनावर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसनी प्रेशर टाकून पोलीस प्रशासनाला राहुल देशमुखला अटक करायला लावली। तुमची मागणी काय आता पुढे त्या संपूर्ण घटनेला घेऊन? आमची एकच हे आहे की हा जो संपूर्ण प्रकार राहुल देशमुख आणि यांना अटक करण्याचा जो प्रकार होता हा देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दामून पोलिसांवर दबाव टाकून आम्ही ज्या सर्वांनी ज्या पद्धतीनं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचार केला त्याचा वचपा काढण्यासाठी यांना कशा पद्धतीनं अटक करता येईल या दृष्टीनं झालेला प्रकार आहे। पण एक चांगला आहे की न्यायालयाने बाजू ऐकून घेऊन त्याला राहुल देशमुख याला न्याय दिला, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।